केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे। दुपारी 3 वाजता उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये त्यांची सभा होणार आहे। युवकांशी ते संवाद साधणार आहे। युवा संमेलनाच्या माध्यमातून धुळे जळगावसह आजूबाजूच्या परिसरातील हजारो तरुण या संमेलनाला उपस्थित राहणार आहे आणि त्या निमित्ताने जळगाव शहर पूर्णपणे भाजपमय केले जात आहे। आपण बघतोय चौकामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लावण्यात आलेले आहेत, तर शहरामधल्या मुख्य चौकांमध्ये देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे मोठमोठे कटआउट्स लावण्यात आलेले आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा मानला जात आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक उलथापालथ झालेली आहे। इथले जे भाजपचे प्रमुख नेते होते एकनाथ खडसे, ते सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे। त्यामुळे इथला आपला गड अधिकाधिक मजबूत करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहे आणि म्हणूनच अमित शहा हे जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत। पुढील आठवड्यामध्ये राहुल गांधी उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। नंदुरबारपासून ते नंदुरबार धुळे करत नाशिक मार्गे त्यांचा प्रवास पुढचा होणार आहे। त्यामुळे त्याच्या आधीच भारतीय जनता पक्षाकडून आपला हुकमी एक्का हा आता मैदानात उतरवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे आजच्या सभेमध्ये तरुणांना अमित शहा नेमकं काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। 2047 जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना दाखवत आहेत, त्या संदर्भात अमित शहा नेमकं काय बोलतात, युवकांचा त्यांना रिस्पॉन्स कसा मिळतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।